नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत आमरस. समर स्पेशल रेसिपी आहे. उन्हाळा म्हटलं की एकदा तरी आमरस पुरी हा बेत प्रत्येक घरी नक्कीच बनतो. तर त्यासाठी आता इथे मी हे 6 आंबे घेतलेले आहेत. इथे मी हे देवगड हापूस इथे वापरलेले आहेत. तुम्ही कोणतेही आंबे वापरू शकतात. आणि हे आंबे वापरण्याच्या आधी आपल्याला एक अर्धा तास तरी पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. त्याच्यानंतर आपण हे अशा पद्धतीने आपण हे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत, मऊ करून घ्यायचे आहेत. हाताच्या साहाय्याने अंगठाने प्रेस करून आपल्याला हे मऊ करून घ्यायचे आहेत. यालाच आंबे माचवणे असे म्हणतात. हे बघा तुम्हाला दाखवते. छान मऊ करून घेतला की त्यामुळे काय होतं, आंब्याची कोय जी असते बाठा, तो सालीपासून वेगळा होतो आणि आपल्याला रस मिळतो छान. हे बघा तुम्ही बघू शकतात. असं आपण हाताने मऊ करून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने मी सर्व आंबे हे मऊ करून घेणार आहेत. आणि तुम्हाला जर हे असं करायचं नसेल तर तुम्ही आंबा कापून म्हणजे त्याच्या फोडी करून साल काढून मिक्सरला त्या फोडी फिरवून सुद्धा घेऊ शकतात. तर इथे आता आपल्याला आंब्याचं वरचं टोक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा हा गर काढून घ्यायचा आहे. तर हे आपण असा गर काढून आपण हे साल वेगळं ठेवूया. आता सध्याच आपल्याला हे साल टाकून नाही द्यायचं आहे, कारण त्या सालीला अजूनही आंबा गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर ही कोय पण आपल्याला नंतर बाजूला काढून घ्यायची आहे. हे बघा ही साल आपण बाजूला ठेवूया. तर या पद्धतीने आता आपल्याला इथे हाताच्या साहाय्यानेच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्यामुळे इथे एकच काळजी घेणं जरुरी आहे की आपल्याला आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे बघा या पद्धतीने आपण या कोळीचा सुद्धा गर काढून घेतलेला आहे. हे बघा या इथे गुठळ्या असतात. तर या गुठळ्या आपण आता मी इथे ह्या मिक्सरला लावून घेणार आहे. तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा या गुठळ्या मोडू शकतात किंवा पुरण यंत्रातून सुद्धा काढून घेऊ शकतात, तुम्हाला जर मिक्सरचं आवडत नसेल तर. आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहेत आणि आपण हे जे बाठा कोळी बाजूला केलेल्या, तर त्यामध्ये सुद्धा आपण आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडंसं सोडून आपण पाणी घालून मी तुम्हाला दाखवते. बघा यामधून सुद्धा आपल्याला रस मिळणार आहे. ही बघा आता या कोळीला फार काही गर राहिलेला नाही आहे. तर हा बाठा आता आपल्याला काढून टाकायचा आहे. तर या पद्धतीने आपण हे सर्व बाठे वेगळे करून घेऊया आणि ही सालंसुद्धा आपण बाजूला करून घेऊया. आणि ही प्रक्रिया आपण फार फार ते एकदा किंवा दोनदा आपण करून घ्यावी. हे बघा तुम्ही बघू शकता सर्व सालीसुद्धा काढलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता की आपल्याला हा रस परत मिळालेला आहे त्याच्यापासून. तर आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहे मी. तर हा जो गर आहे त्यामध्ये मी हे आत्ता आपण जे काढलेलं पाणी ते घालून घेतलेलं आहे. उरलेलं पाणी मी साईडला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. तर इथे मी ही 1 कप साखर घातलेली आहे. तर साखर ही तुम्ही आंबा कितपत गोड आहे, आंबट आहे त्याप्रमाणे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हा रस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकतात. पुरीबरोबर खायचा असेल तर थोडा या पद्धतीने दाटसरच रस असावा. तर तुम्ही करणार ना या उन्हाळ्यामध्ये आमरस पुरी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.